किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्यानं 21 ते 23 जानेवारी या कालावधीत शिवाजी विद्यापीठात किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. आज कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फेस्टिवलचा सांगता समारंभ पार पडला. या समारंभात निसर्ग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये 30,000 वृक्षरोपांची लागवड करणारे अमोल बुड्ढे आणि 1990 पासून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणारे प्राध्यापक नागेश दप्तरदार यांना किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कारानं, तर कचरा व्यवस्थापनात काम करणारे संपूर्ण अर्थ लाईव्हलीहूड फाउंडेशनला किर्लोस्कर वसुंधरा ऑर्गनायझेशन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जंगल संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत प्रसिद्ध जिओलॉजिस्ट डॉक्टर अनिलराज जगदाळे यांना किर्लोस्कर वसुंधरा गौरव पुरस्कारानं, तर शिवाजी विद्यापीठाच्या लीड बॉटॅनिकल गार्डनचे निर्माते डॉक्टर SR यादव यांना वसुंधरा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अध्यक्षपदावरून बोलताना कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी किर्लोस्कर कंपनीनं स्वतः शाश्वत विकासासाठी पाऊल उचलत समाजासाठी आदर्श निर्माण केला असल्याचं सांगितलं. जागतिक तापमान वाढ हा निसर्गाच्या हानीचा दुष्परिणाम असून शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध भूमी ही खरी संपत्ती असून ती पुढच्या पिढीसाठी देणं हाच खरा शाश्वत विकास ठरेल, असं प्रतिपादन त्यांनी केलं. पुरस्कार विजेत्यांनी मनोगतांमधून यापुढे सुद्धा पर्यावरण रक्षणाच्या संवर्धनाचं काम अविरत करत राहू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी फेस्टिवल डायरेक्टर वीरेंद्र चितराव, किर्लोस्कर कंपनीचे AVP साईड लीडर सुरेश मगदूम, HR हेड हरीश सायवे, पर्यावरण विभाग प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव, शरद आसगेकर, रसिया पाडळकर यांच्यासह किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.